हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च। श्रीमद भगवत गीता 14वा अध्याय 17वा श्लोक आणि गीता नित्यपाठातील 34वा श्लोक। गीता नित्यपाठामध्ये स्वामींनी जो या श्लोकाचा अर्थ सांगितलाय तो पहिल्यांदा पाहू। सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते आणि रजोगुणापासून लोभच उत्पन्न होतो। त्याचप्रमाणे तमोगुणापासून प्रमाद व मोह हे उत्पन्न होतात आणि अज्ञानच उद्भवते। आहार विहार योग्य ठेव म्हणजे अंतःकरण सत्वशील प्रसन्न असे राहील, नाहीतर ते रजोगुणातली चंचलता, भोग प्रवृत्ती आणि मोठेपणाची तृष्णा घेऊन सतत अस्वस्थ असे राहील, किंवा तमोगुणाने येणारे मोह जडत्व घेऊन अज्ञानात निमग्न होऊन राहील। 14व्या अध्यायातील 5 ते 18 या श्लोक मालिकेमध्ये सत्व, रज, तम या त्रिगुणांचा उहापोह केलेला आहे। त्याच मालिकेतला हा श्लोक। माणसाचे अंतःकरण हे 3 गुणांनी युक्त असे असते, म्हणजे 3 प्रवृत्ती असं त्याला आपण म्हणू। आणि हे तीनही गुण एकत्रित आल्याशिवाय यात माणसाचा जन्मच संभवत नाही असा सिद्धांत आहे। म्हणजे अवताराधिकांची गोष्ट वेगळी, म्हणजे शुकदेव किंवा ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट वेगळी, पण सामान्यपणे सर्वांना हा ऍप्लिकेबल असा सिद्धांत आहे। तर सत्वगुणाचे फळ काय? तर सत्वगुणाचे फळ सुकृत आणि त्यातून निर्माण होणारी अंतःकरणावरची प्रसन्नता। आता जसं झाडावरून आपण जसं फळ काढतो, आंबा तोडून काढतो, तसं सत्वगुणाचं फळ म्हणजे कुठलं दृश्य फळ हे अपेक्षित नाहीये, तर अंतःकरणावरची प्रसन्नता हेच सत्वगुणाचं प्रधान असं फळ आहे। रजोगुणाचं फळ काय? तर कर्म प्रवृत्ती, सतत कर्म करण्याची प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणारी अपेक्षा, आणि ती अपेक्षा पूर्ती झाली की अजून वाढलेली अपेक्षा, आणि एक पॉइंट असा येतो की त्यातून त्या अपेक्षेचा भंग झाल्यामुळे त्यातून निर्माण होणारं दुःख। तमोगुणामुळे, तमोगुणाचं तर बघायलाच नको, जाड्य, इनर्शिया याच्यामुळे होणारी अधोगती। आता हे पाहिल्यानंतर असं मनात येतं की जसे शाळेमध्ये वेगळे वेगळे डिव्हिजन्स असतात असावेत। एक पहिली डिव्हिजन एकदम हुशार मुलांची, त्याच्यानंतरची डिव्हिजन ही अभ्यासामध्ये जरा कच्ची असलेली पण धडपडी, स्पोर्ट्स बिट्स मध्ये अशी ऍक्टिव्ह असलेली मुलं, आणि तिसरी डिव्हिजन ही मुलांची डिव्हिजन, काही न करणारी। आता प्रश्न असा येतो की मग आपण कुठल्या डिव्हिजन मध्ये आहोत? याचं उत्तर कोणाला द्यायचं नाहीये, त्यामुळे बरं आहे। पण गीतेचं जर तत्वज्ञान पाहिलं तर असं लक्षात येतं की अशा प्रकारचे वॉटर टाईट असे डिव्हिजन्स गीतेने केलेले नाहीयेत, हे परमनंट डिव्हिजन्स नाहीयेत। आणि गंमत म्हणजे अशा प्रकारचे हे तिन्ही गुणांचे डिव्हिजन्स हे प्रत्येकामध्ये आहेत, आणि ते चेंज करताही येतात, आणि ते चेंज करणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हातात आहे। जसं चेंज करणं आपल्या हातात आहे, तसंच नकळत ती डिव्हिजन, त्या डिव्हिजन मधून आपण शिफ्टही होतो। कधी खालच्या डिव्हिजन मध्ये जाऊ शकतो आणि वरच्या डिव्हिजन मध्ये जाऊ शकतो। मग सत्वगुणाची वृद्धी, सत्वात संजायते ज्ञानम असं जे सांगितलंय, त्यामुळे सत्वगुणाची वृद्धी, सत्वगुण जर वाढवायला हवा असेल तर मग कुठली कर्मे करायची? तर कर्तव्य करतानाचा जो हेतू आहे तो जास्त महत्वाचा सांगितलेला आहे गीतेने। त्यामुळे ठराविक सेट ऑफ कर्म, ही कर्म केली की त्यातनं सत्वगुण निर्माण होईल असं प्रिस्क्रिप्शन दिलेलं नाहीये। त्यामुळे कर्माच्या मागील, कर्तव्य कर्म करतानाचा जो हेतू आहे आणि त्या कर्माच्या मागील जी भूमिका आहे, त्याच्यातनं जो परिणाम मनावर निर्माण होतो, त्याचा जो संस्कार मनावरती निर्माण होतो, त्यातून या गुणांची वृद्धी होते। आता शब्दशः थोडे क्विकली अर्थ पाहू। सत्वात संजायते ज्ञानम, सत्वात म्हणजे सत्वगुणातून, संजायते म्हणजे उत्पन्न होते, रजस लोभ एवच म्हणजे रजोगुणातून लोभ निर्माण होतो, एव म्हणजे एम्फसिस असं दिलेलं आहे, लोभच निर्माण होतो। प्रमाद आणि मोह, प्रमाद म्हणजे इंद्रियांच्या व अंतःकरणाच्या अर्थशून्य क्रिया, आणि मोह म्हणजे कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करून निरुद्योगी राहावेसे वाटणे, म्हणजेच आळस,
इनर्शिया, मनावरचं जाड. तमसा भवता अज्ञानम एवच, म्हणजे तमोगुणातून या सगळ्या गोष्टीच्या सिक्वेन्स मधून अज्ञानम हे निर्माण होतं, अज्ञान निर्माण होतं. आणि परत इथे पण एव असं आलेलं आहे, म्हणजे या तमोगुणामुळे अज्ञान निर्माण होतं असं सांगितलेलं आहे. आता सत्वात संजयते ज्ञानम, तर ज्ञान कशाचं? तर आपल्या स्वरूपाचं ज्ञान. आणि लोभ कशाचा? म्हणजे पुढे जे सांगितलंय की रजोगुणातनं जो लोभ निर्माण होतो, तर लोभ कशाचा? तर मोठेपणाचा आणि वैयक्तिक फायद्याचा, वैयक्तिक लाभाचा. प्रमाद म्हणजे जाड्य, इनर्शिया आपण जसं पाहिलं. इनर्शिया म्हणजे काय? तर सायन्स म्हणजे फिजिक्समध्ये आपण शाळेमध्ये पाहिलेलं आहे. इनर्शिया म्हणजे टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू टू कंटिन्यू इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन द स्टेट ऑफ मोशन. म्हणजे जी जशी स्टेट आहे त्यातनं त्याच स्टेटमध्ये कंटिन्यू करण्याची मनाची टेंडन्सी म्हणजे इनर्शिया. मग एक अगदी आपल्या सर्वांच्या बऱ्यापैकी परिचयाचं उदाहरण म्हणजे मोबाईलवरती रील्स बघत राहणे. एक झाली की दुसरी, दुसरी आली की तिसरी. मेंटल इनर्शिया, प्रमाद असं त्याला गीता म्हणते. आणि या सर्वामुळे अज्ञानमेव, म्हणजे या सर्वातनं काय होतं, अधिक अज्ञानाकडे वाटचाल होते असं गीतेने स्वच्छपणे सांगितलेलं आहे. तर समर्थांनी दासबोधामध्ये याचं उत्तम विवरण केलेलं आहे तिन्ही गुणांचं. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आता समर्थांनी या गुणांचे दोन भाग केलेले आहेत, एक शुद्ध आणि एक शबल. त्यामुळे एसेन्शियली कुठलाही गुण हा पूर्णपणे, म्हणजे एसेन्शियली रजोगुण किंवा तमोगुण सुद्धा पूर्णपणे वाईट, म्हणजे तो डिलीटच, तो शिफ्ट डिलीट केला पाहिजे असा सिद्धांत नाही, असं समर्थ तो भाग अधिक क्लिअर करतात. की त्यातला जो शबल भाग जो आहे, म्हणजे अशुद्ध जो भाग आहे, तेवढाच आपल्याला डिलीट करायचा आहे. शुद्ध भाग जो आहे तो आवश्यक आहे, रजोगुणाचा सुद्धा आणि तमोगुणाचा सुद्धा. म्हणजे अगदी झोपायचं जरी असेल तरी टेक्निकली तमोगुणाची आवश्यकता आहेच. त्यामुळे तमोगुण जर नसेल तर झोपच येणार नाही. त्यामुळे शरीराला तमोगुणाची सुद्धा आवश्यकता आहेच आहे, फक्त तो शबल नसावा. आणि तीच बाब रजोगुणाच्या बाबतीत सुद्धा. त्यातही शुद्ध आणि शबल, तेही बोली जेती सकळ, शुद्धतेची निर्मळ, शबल बाधक जाणावी. म्हणजे शबल तेवढेच बाधक. तर गीतेतील या श्लोकात सांगितलेला रजतम हा शबल आहे, शुद्ध नाही. म्हणजे या श्लोकामध्ये जे वर्णन आले ते शबलचं आलेलं आहे. आता शुद्ध रजोगुण हा जो आहे तो भजनमूळ असं समर्थ म्हणतात. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजनमूळ. आता हा जो रजोगुण आहे याला सत्वाधिष्ठित रजोगुण असं म्हणता येईल. म्हणजे रजोगुणाची क्रियाशीलता पण सत्वाधिष्ठित. म्हणजे भजन करायचं असेल किंवा उपासना करायची असेल तर त्याला ते क्रियाशीलच आहे. भजन कीर्तन करायचं असेल, सत्संगाला जायचं असेल तर क्रिया तर आलीच. क्रिया आली की रजोगुण आला, पण तो सत्वाधिष्ठित आहे. आणि तमोगुणाचं तर बोलायलाच नको, तमोगुण तर लक्षात येतोच. आणि त्याबद्दलही बरेच काय काय सांगितलेले आहे. भांडण लावून द्यावे असे आपण करत नाही, त्यामुळे तमोगुण आपल्याला फारसा लागू नये असं वाटतं. पण पुढे लगेच म्हणतात सोये कौतुक पाहावे. म्हणजे आता आलीच की पंचायत, म्हणजे फायटिंग, ढिशूम ढिशूम, हे आपल्याला पिक्चर मध्ये बघायला आवडत असतं. कुठे आपण रस्त्याने जात असताना कुणाची मारामारी असली की हळू काय चाललंय बघायला मजा वाटते. त्यामुळे आलीच पंचायत. अशा प्रकारे छोट्या छोट्या पॉइंट्सवर किंवा जे सूक्ष्म इम्प्युरिटीज आहेत ते कुठे कुठे कशा आहेत हे संत आपल्याला बरोबर दाखवून देत असतात. सत्वगुणाबद्दल मात्र समर्थ बोलताना म्हणतात, ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण. इथे लिटमस टेस्ट दिलेली आहे, सदा सन्निध विवेक, म्हणून सत्वात संजयते ज्ञानम. आता कॅच अशी आहे की विवेकाची धार कमी झाली की सत्वगुणाच्या रूपामध्ये खरं तर तो रजोगुणच आलेला असतो, इन डिस्गाईज ऑफ सत्वगुण. आणि ते नेमकं लक्षात येत नाही. त्यामुळे सत्वात संजय ते ज्ञानम हे जरी खरं असलं तरी तो सत्वगुण असेल तर ज्ञानधारणेमध्ये त्याचं पर्यवसान होईल. तो जर रजोगुण सत्वगुणाचं पांघरून घेऊन आला असेल तर त्याचा तितका परिणाम होणार नाही. छान फुलांनी सजून पूजा केलेली आहे, अगदी पाहत राहावेसे वाटले पाहिजे असं आहे.
पूजेत मनही तल्लीन होते आहे. अगदी 1.5 तास पूजा केल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही. पूजा केलेली इतरांनी पाहावी असं जेव्हा वाटतं, कोणीतरी पाहावी, काय छान पूजा केली असं म्हणावं असं जेव्हा मनात येतं, तो तो रजोगुण आहे. डिस्गाइज सत्वगुण, म्हणजे सत्वगुणाचा मुखवटा घातलेला रजोगुण असं त्याला म्हणू शकतो. पण माझेच मन पूजेमध्ये अगदी मनापासून रमते आहे, कुणी पाहावं अशी अजिबात मनामध्ये इच्छा उद्भवलेली नाहीये, तो सत्वगुण. मग असं असेल तर सत्वगुण हाच गोल आहे का? तर सर्वप्रथम असं लक्षात घेतलं पाहिजे की हा क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट आहे, ग्रेडेड आहे. आणि मग अंगी सत्वगुण बळावताच ज्ञान होईल, कारण सत्वात संजयते ज्ञानम. त्यामुळे सत्वगुणापर्यंत पोहोचलो, सत्वगुण अंगी बाळवला की काम झालं का? आता भगवंत तर गुणातीत आहेत, भगवंतांना गुणातीत असं म्हणतात. मग गुणाच्या आधाराने गुणातीताला कसे जाणावे, हा प्रश्न उभा राहतो. ज्ञानाकडे झेपावायचे असेल तर ती फ्लाईट सत्वगुणाच्याच टर्मिनलवरनं टेक ऑफ करते, आणि धावपट्टी सोडल्याशिवाय विमान उडत नाही. तर मग सत्वगुणाची धावपट्टी ही जर सोडायलाच लागणार असेल, तर सत्वात संजय ते ज्ञानम हे कसं काय? रामकृष्ण परमहंस एक छान गोष्ट सांगायचे. एकदा मी पूर्वीच्या काळी एका गावातनं दुसऱ्या गावामध्ये जायला जंगलात वगैरे जायला लागायचं. रात्रीची वेळ होती आणि एक मुलगा, एक तरुण असंच आपली पुरसुंडी आणि सोबत काही सामान घेऊन चालला होता. तर त्याला 3 चोरांनी जंगलामध्ये मधोमध पकडलं आणि त्याला पकडून ते चोर आपापसात बोलायला लागले. त्यातला पहिला चोर म्हणाला की आपण एक काम करू, याला मारून टाकू आणि याच्याकडचा जो ऐवज आहे तो आपण घेऊन पसार होऊ. दुसरा जो होता तो थोडा बरा होता. तो म्हणाला, हे बघ, आपण याला मारायला वगैरे नको, मारायची काय गरज नाही, आपण याला तसे लुबाडू शकतो आणि याचा जो काय ऐवज असेल तो घेऊ आणि याला झाडाला बांधून टाकू, इथेच राहू द्यायला इथेच. तिसरा जो मात्र होता चोर, तो खरंच त्याच्या मनामध्ये या माणसाला बघून दया उत्पन्न झाली. तो त्या दोन्ही चोरांना म्हणाला, अरे जाऊ दे, हा बिचारा चांगला दिसतोय, आपण नंतर अजून कुठेतरी आपलं काय ते बघू, मी याला सोडून येतो कसं. असं म्हणून तो त्या तरुणाला घेऊन अ, त्याच्या घरापर्यंत, म्हणजे त्याला जिथे जायचं होतं तिथेपर्यंत सोडायला गेला. आणि त्या तरुणाला पण खूप चांगलं वाटलं, म्हणजे की हा चोर असून त्यांनी मला इतकी मदत केली. त्याने त्याचे खूप धन्यवाद व्यक्त केले. तो म्हणाला की तुमच्यामुळे मला माझा जीव वाचला आणि तुम्ही खरेच चांगले आहात, अतिशय चांगले आहात, तर तुम्ही माझ्या घरी चला. जेव्हा त्याचं गाव आलं तेव्हा तो म्हणाला की चला, तुम्ही माझ्या घरी चला, आजचा दिवस राहा, मी तुमचा पाहुणचार करेन, मला खूप आवडेल तुमचा पाहुणचार करायला. त्यावर तो चोर असं म्हणाला की हे बघ, मी तुझ्या घरी येऊ शकत नाही, कारण माझी जी मर्यादा आहे ती गावाच्या वेशीपर्यंत आहे. कारण कसंही जरी असलं तरी मी चोरच आहे, जरी मी बरा असलो तरी मी चोरच आहे. तसं सत्वगुण जरी असला, तो जरी तिन्ही गुणांमध्ये जरी चांगला असला, तरी तो शेवटी गुणच आहे. आणि तिन्ही गुणांची कास सोडल्याशिवाय गुणांच्या पलीकडे कसं जाता येईल. रामकृष्ण असे म्हणायचे की सोन्याचा पिंजरा हा सुद्धा पिंजराच, तो सोन्याचा जरी असला तरी तो अडकून ठेवतो. तसं सत्वगुणाचं आहे. गोंदवलेकर महाराज याला रेशमाच्या गाठी असं म्हणायचं, की त्या अगदी बारीक असतात पण लक्षात येत नाही. तर मग या सायकल मधून सुटायचे कसे? तर अभंग ज्ञानेश्वरीमध्ये अं, अशी ओवी आहे, आलेली आहे. एक सत्वगुण ज्ञान सुख दाता, जाण पंडुसुता सुनिश्चय, म्हणून या चौथी जैसी ज्ञान भक्ती, सर्व त्यागे घेती ज्ञानी लोक. ज्ञानेश्वर महाराजांची मूळ ओवी आहे, सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. आता ज्ञानबाची मेघ ज्याला म्हणतात ना, ती इथे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानबाची मेघ बरोबर आलेली आहे, की सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता सर्व त्यागे चतुर्थी म्हणजे काय? तर चतुर्थ भक्ती कुठली? तर नवविधा भक्तीपैकी श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम म्हणजे नामस्मरण भक्ती तिसरी, आणि चौथी पादसेवनम म्हणजे गुरुपादसेवनम, ही चौथी भक्ती. म्हणजे गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चालणे. गुरु मुख्य साधना काय सांगतात? तर गोइंग टू सेल्फ. इतर सर्व साधना, इतर सर्व उपासना या सपोर्टिव्ह आहेत. मुख्य साधना आहे गोइंग टू सेल्फ. आता गुरुपाद सेवन म्हणजे त्यांचे ऐकणे, त्यांनी सांगितलेले ऐकणे, आणि त्यांचे जीवनच खरं तर, म्हणजे सद्गुरूंचे जीवनच हे एक चालतं बोलतं विद्यापीठच असतं. आपले स्वामी सुद्धा रोज देवपूजा करतच असत.
संध्यावंदन करत असत. अगदी प्रवासामध्ये असताना सुद्धा त्यांची संध्याची भांडी त्यांच्या बरोबर असायची आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर संध्या केल्यानंतरच मग ते काही तोंडात घेत. त्याच्याऐवजी त्याच्या आधी ते काही अन्नग्रहण करण्याची त्यांची पद्धत नव्हती. अन्नग्रहण करताना म्हणजे अगदी प्रवासामध्ये वडापाव जरी खायचा असला तरी त्यांच्या त्या ब्रीफकेसवर खाली पाण्याने मंडल काढून त्याच्यावरती ते ताट ठेवून देवाला नैवेद्य दाखवून मगच अन्नग्रहण करत असतात. स्वामींची अशी पद्धत होती की शर्टाची बटणं लावताना नामस्मरण करतच बटणं लावायची. तेजोनिधीला मे स्वामींचं पुण्यातलं निवासस्थान, तिथून पायऱ्या उतरताना नामस्मरण करत करत स्वामी पायऱ्या उतरत असत. हा त्यांचा नियम होता. त्यांनी नियम घालून घेतलेला होता स्वतःला की पायऱ्या उतरताना नामस्मरण करतच पायऱ्या उतरायच्या. कपाळाला गंध लावताना त्यांचा असा नियम होता की कधी त्यांनी एकदा सांगितलं होतं की कधी आरशामध्ये बघून लावायचं नाही, देवाकडे बघून गंध लावायचा. आणि त्यावर प्रॅक्टिकल गमतीचा भाग असा की ते जर विस्कटलं तर मग आरशात बघून ठीक करायला काही हरकत नाही, पण गंध लावताना देवाकडे बघूनच लावायचं, आरशात बघून लावायचं नाही. सूक्ष्म सूक्ष्म भूमिका आहेत त्या रोजच्या जीवनामध्ये बारीक 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 प्रसंगामध्ये छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये कशा अनुस्यूत करून सत्वगुणाची कशी वृद्धी छोट्या 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 टप्प्यामध्ये दिवसभरामध्ये कशी होईल हे आपल्याला संतांच्या चरित्रावरनं बघायला मिळतं. आणि या सर्वातून सत्वगुणाची वृद्धी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रोजचं ध्यान हे स्वामींनी शिकवलं की रोजचं ध्यान हे झालंच पाहिजे आणि ते सुद्धा नीट समजून घेऊन. एकदा प्रवासात असताना स्वामी असं म्हणाले होते की मनामध्ये येणारी व्यग्रता, खरखर, चिंता वगैरे या सगळ्या गोष्टी का येतात असा जर विचार केला तर त्याचं खरं म्हणजे असं असतं की ध्यान नीट होत नाही हे त्याचं खरं कारण असतं. ध्यान नियमित होत असेल तर त्या साधकाला सहाय्य आतूनच मिळत असतं असे स्वामी नेहमी सांगतात. समर्थांनी सत्वगुणाची जी लिटमस टेस्ट दिली आहे की सदा सन्निध विवेक, आणि पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज हृदयी सद्गुरू, म्हणजे त्यालाच पॅरलल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणजे आपल्या अंतःकरणात विवेक रूपाने आपले सद्गुरूच वास करत असतात. जसे जसे तुम्ही सेल्फच्या जवळ जाल तसे तसे तुम्हाला माझे अस्तित्व जाणू लागेल असं आश्वासन स्वामींनीच दिलेलं आहे. रमण महर्षींचा एक कोट आहे की द लाईफ ऑफ ऍक्शन नीड नॉट बी रिनाउन्स्ड. इफ यू मेडिटेट फॉर एन आवर और टू एव्हरी डे you can then carry on with your duties. If you meditate in the right manner, then the current of the mind indeed will continue to flow even in the midst of your work. सत्वगुण हा उपासनेला पूरक आहे, तसाच तो उपासनेचा परिणाम देखील आहे. योग्य आचरण हे देखील उपासनेचे अविभाज्य अंग आहे. रजोगुण लक्षण समासामध्ये समर्थ म्हणतात शेवटी शेवटी काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. येथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे परी चिंतन देवाचेच करावे. त्यामुळे आम्ही ध्यान करतो, त्यामुळे आम्हाला इतर सगुण उपासना परोपकार यांची काही आवश्यकता नाही, यांची काही गरज नाही, असा जर मनात विचार आला तर त्याची सावधानता त्याचं पथ्य आपल्याला संतांच्या शिकवणुकीतून समजतं. पण प्रायोरिटी मात्र सद्गुरू सेट करत असतात. आत्मनिवेदन भक्ती ही न होता न चुके जन्म मरण हा सिद्धांत, ह्याची क्लॅरिटी सद्गुरूंनी दिलेली असते आणि हा मार्ग सद्गुरू बरोबर विशद करत असतात आणि आंतरिक मार्गदर्शन सुद्धा करत असतातच. सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी ही दिशा ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर दाखवून ही कडी इथे सोडवलेली आहे. स्वाध्यायाची सांगता स्वामी स्वरूपानंदांच्या एका संजीवनी गाथेमधील एका अभंगाने करू. अंगी सत्व बळावता देवदर्शिनी उत्कंठा होय ज्ञानाची जागृती होय सद्भावाची स्फूर्ती विषय भोग नावडती रुचे संतांची संगती लौकिकाचा वाटे त्रास सुख एकांती जीवास सहज बोलणे सदाचार अंती आत्मसाक्षात्कार सत्वगुणाची लक्षणे ऐशी जाण स्वामी म्हणे. हा स्वाध्याय मी स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम.